खोक्या प्रकरणामध्ये विलन ठरून माझ्या खुनाचा कट होता एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हा गंभीर आरोप केलाय। राजस्थानमधून बिश्नोई समाजाची काही लोक मुंबईमध्ये आणली, खोक्याना धसांना हरणाचं मांस कसं पुरवलं याबाबत त्या लोकांना सांगितलं। बिश्नोई समाजामध्ये मला विलन करायचं होतं असा आरोप सुरेश धस यांनी केलेला आहे। स्वतः भाजपचे आमदार सुरेश धस आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। धसजी, तुम्ही एक मोठा आरोप जो आहे तो पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये केलेला आहे, नेमकं तुमचं म्हणणं काय? मी जो आरोप केलेला आहे तो सत्य आहे हां, आणि त्या आरोपाचे चौकशी व्हावी, कारण मी आतापर्यंत या बाबतीमध्ये काही विशेषतः बोललो नव्हतो। हे सगळं नाटक या मंडळींनी केल्याच्या नंतर सुद्धा, परंतु आता उद्या किंवा परवा मी वेळ मागितलेली आहे मुख्यमंत्र्यांची, मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये त्या खोक्याच्या आडून खोक्याचं प्रकरण मध्येच पुढे आलं। खोक्याला तर मी कुठं सपोर्ट केला नाही, साधा पोलीस स्टेशनला फोन केला नाही, परंतु बोलताना बोललो बाबा तो माझा कार्यकर्ता आहे म्हणून। याच्या पलीकडं त्याच्यावर कारवाई करू नका किंवा काही नका असं काही म्हणलो नाही। त्याच्या परीने त्याच्यावरती कारवाई होते, म्हणून या कारवाईच्या आडून त्या शिरूर शहरामध्ये मोर्चा काढणं, तिथून नंतर काही लोक मुंबईला उपोषणाला बसवणं, उपोषणाला बसल्याच्या नंतर काय की बिश्नोई समाजामध्ये हरिण या प्राण्याला आणि ह्याच्यात माझं नाव जोडायचं आणि हरिण प्राण्याचे असं झालेलं आहे, त्याच्याशी आमदाराचा संबंध आहे आणि 4 लोक विमानाची तिकीट काढून राजस्थानवरून बोलवायची, कुणी बोलवली, कुणी फोन केले आणि मग परस्पर बिश्नोईच्या हाताने, बिश्नोई समाजाच्या हाताने सुरेश धसचा काटा निघाला पाहिजे, हे सगळं षडयंत्र कुणी रचलं याची चौकशी झाली पाहिजे, म्हणून मी परवा पत्र देणार आहे आणि ते जे आहे ते संपूर्ण मी बोललेलो आहे माझ्या मुलाखतीमध्ये। ही मुलाखत तुम्ही केव्हा दिलेली होती? मी मुलाखत काल दिली। हां, या तुमच्या खुनाचा कट रचला जातो याची माहिती तुम्हाला मिळते, मुख्यमंत्र्यांना तुम्ही कळवलं का? मला काही इनपुट्स पोलीस कडून बी आले त्या बाबतीमध्ये। पोलिसांनी सुद्धा सांगितलं, काही पोलिसांनी सजेस्ट केलं तुम्ही हे घ्या, संरक्षण घ्या। मी काही संरक्षण वगैरे मागितलं नाही, पण हे थिअरी बघा आमच्या इथली कोणत्या पद्धतीने झाली जाते, त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या मुलाखती घेणं, काही ठराविक मीडियावाले त्यांनी त्याला हवा द्यायची आणि कोण 10-20 लोक त्या उपोषणाच्या त्याच्यानंतर मला वाटतं त्यांना कोणी भेटायला बी गेलं नाही, ते तसेच उपोषण सोडून आले। पण उपोषणाच्या तिथली भाषा काय, यांची काय बोलतायत, काय होत आहेत आणि बिश्नोई समाजाच्या लोकांना कोणी आणलं जाऊन तिथून? राजस्थानहून कसं काय आपोआप आले का? ते हवेतून आले का? धसजी, तृप्ती देसाई यांचं म्हणणं असं आहे की सुरेश धस चित्रपटाचा सीन तयार करतात। अहो, तृप्ती देसाई आणि अंजली दमानिया यांना आमच्या बीड जिल्ह्याचं राजकारण काय कळणार? ते इतक्या वेळा माझ्या विरोधात बोलल्या तरी मी एक शब्द सुद्धा त्यांच्या विरोधात बोललो नाही, त्या मावल्याच्या विरोधात। त्यांना कोणीतरी इनपुट इकडलं देतं, परंतु ही थिअरी मी काय त्यांच्यावर आरोप केला का? तृप्ती देसाई आणि हे अंजली दमानिया यांचा काही संबंधच नाही ना, आमच्या जिल्ह्यातल्या लोकांचा संबंध आहे। कुणाचे लोक आहेत, काय लोक आहेत, आणि त्या ज्या मुंबईच्या बाईट्स आहेत, शिरूरचा मोर्चा आहे, हे सगळं जे आहे तर ते काढा ना, उकरून काढा आणि कोण कोण लोक आहेत त्याच्यात बघा। राजस्थानवरून बिश्नोई समाजाचे कोण कोण लोक, 4 लोक कसे काय आले? आपोआप आले का? त्यांना बिचाऱ्यांना राजस्थानमध्ये माहिती आहे का? आणि ते मुंबईच्या मीडिया समोर आलेलं आहे ना, तुमच्याकडे बाईट बीट असतील ना त्याचे, असलं तर चेक करा ना। टीपी मुंडे यांनी सुरुवातीला पहिल्यांदा असा आरोप केलेला होता की खोक्या भोसलेच्या मार्फत सुरेश धस यांना हरणाचं मांस दिलं जातं। हो, तो टीपी मुंडेंनीच आरोप केला होता, परत ते नंतर काही बोलले नाही त्याच्यावर। मग ते शोधा ना तुम्ही, टीपी मुंडेंनी आरोप केला, शिरूरमध्ये मोर्चा कोणी काढला, त्या मुंबईमध्ये 20 लोक उपोषणाला कोणी बसवली, कोण कोण लोक होती,
आणि त्या लोकांच्या पाशी बिश्नोई समाजाचे लोक कसे काय आले तिथं? बिश्नोई समाजाचे राजस्थानवरून 4 लोक आले तिथं, तर ते आपोआप तर येणार नाहीत ना. आणि बिश्नोई समाजामध्ये हरिण या प्राण्याला देवाचा दर्जा आहे. आणि मग ते त्या देवाच्या दर्जाचे तिथं विलन कोण झाला पाहिजे? सुरेश धस झाला पाहिजे. हे प्लॅनिंग कोणाचे? याची संपूर्ण चौकशी करावी म्हणून मी पत्र देणार आहे. मी जो आरोप केलेला आहे तो काही वेग आरोप केलेला नाही. आणि त्याच ते मी म्हणलंय का तृप्ती देसाईंनी अंजली दमानी यांनी केलं म्हणून? त्यांना याच्यातलं कळणारच नाही काय. धसजी, बिश्नोईचे लोक आणले हा तुमचा टीपी मुंडेंवर रोख आहे का? नाही हो, टीपी मुंडे नाही. टीपी मुंडे साहेब फार छोटा माणूस आहे. आरोप करायला गेल ते 1 दिवस आरोप केला आणि ते निघून गेले. टीपी मुंडे थोडीच बिश्नोई समाजाचे लोक आणू शकतात. कोणते मुंडे आणू शकतात ते तुम्ही बघा, चेक करा. मग तुमचा संशय नेमका कुणावर आहे? अहो, मी नाव घेणारच नाही. ते आता चौकशीतूनच नाव पुढे आलं पाहिजे असं माझं मत. मुंडेच आहे, पण कोणते मुंडे आहेत ते समोर आलं पाहिजे चौकशीत. तुम्ही मुख्यमंत्र्यांना केव्हा भेटणार आहात? परवा 3 तारखेची वेळ मागितली. 3 नक्कीच, तारखेला पत्र देईल. ठीक, नक्कीच. धन्यवाद सुरेश धसजी, तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तरपणे बोलण्यासाठी आणि तुमची प्रतिक्रिया देण्यासाठी. मुख्यमंत्री फडणवीसांना भेटून आपण चौकशीची मागणी करणार असल्याचं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे. 3 तारखेला आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं सुरेश धस यांनी म्हटलंय. टीपी मुंडेंनीच माझ्यावर आरोप केलेला होता असा उल्लेख देखील धस यांनी आता बोलताना केलाय. खोक्याने मला हरणाचा मांस दिल्याचा आरोप टीपी मुंडेंनीच केलेला. टीपी मुंडेंनीच माझ्यावर आरोप केला होता असं धस यांनी म्हटलंय.